एसटीच्या आवडेल तिथं प्रवास योजनेच्या पास दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। 1 फेब्रुवारीपासून योजनेच्या पासमध्ये 55 ते 66% वाढ करण्यात आली आहे। आवडेल तिथं प्रवास योजनेअंतर्गत 4 आणि 7 दिवसांचे पास आता वर्षभर एकच दर राहणार आहे। तीर्थस्थळ पर्यटन स्थळांसाठीच्या विनाव्यत्यय प्रवासासाठी ही योजना करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे एसटीची आवडेल तिथं प्रवास योजना आता महागली, यामुळे प्रवाशांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडेल असं चित्र सध्या दिसून येतंय। 1 फेब्रुवारीपासून हे प्रवासाचे दर वाढले जाणार आहे। पासमध्ये ही 1 फेब्रुवारीपासून वाढ केली जाईल। त्यामुळे एसटीच्या आवडेल तिथं प्रवास योजनेच्या पास दरामध्ये वाढ केल्यानं प्रवाशांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे। 1 फेब्रुवारीपासून योजनेच्या पासमध्ये 55 ते 60% वाढ करण्यात येते। त्यामुळे आवडेल तिथं प्रवास योजनेअंतर्गत 4 आणि 7 दिवसांचे पास हे दिले जाणार आहेत। आता वर्षभर एकच दर राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे एसटीची आवडेल तिथं प्रवास योजना महागल्यानं तीर्थस्थळ पर्यटन स्थळांसाठीच्या विनाव्यत्यय प्रवासासाठी ही योजना आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तर या योजनेच्या पास दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। 1 फेब्रुवारीपासून योजनेच्या पासमध्ये 55 ते 66% वाढ करण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, एसटीच्या आवडेल तिथं प्रवास या पास दरामध्ये वाढ करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाने 24 जानेवारीपासून जी मध्यरात्रीपासून जी दरवाढ केली होती, त्यामुळे त्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास महाग केला होता। 1 फेब्रुवारीपासून एसटीच्या आवडेल तिथे आणि कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरासाठी 55 ते 60% वाढ करण्याचा निर्णय घेतला। या योजनेत ई शिवाई बस याचाही समावेश करण्यात आला असून 4 दिवसांच्या ज्या पासाकरिता पौडाना जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना 2861 आणि बालकांसाठी 1433 आणि 7 दिवसांकरिता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जे ते 5003 रुपये आणि बालकांसाठी 2504 रुपये मोजावे लागणार आहेत। एसटी महामंडळाकडून आवडेल तिथे जो प्रवास आहे या योजनेअंतर्गत 4 आणि 7 दिवसांचे पास देण्यात येणार आहेत। नक्कीच। त्यामुळे महेंद्र, एकंदरीतच 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू केली जाईल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।